हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सो उद्या इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा पेपर आहे आणि आतापर्यंत तुमचा अभ्यास झालेला आहे असं मला वाटतं आणि तुम्ही रिव्हिजन करताय. सो एक्झाम करताना टाइम मॅनेजमेंट हा मोठा इश्यू येतो इंजिनिअरिंग ग्राफिक्ससाठी, कारण बराच वेळ आपल्याला ऑर्थोग्राफिक्स किंवा आयसोमॅट्रिकचा एखादा प्रॉब्लेम डिफिकल्ट आला तर त्याच्यासाठी लागतो. तर यातून वेळ कसा काढायचा याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला वेळ जास्त काढायचा आहे, जास्त घ्यायचं या क्वेश्चनसाठी आणि एखादा क्वेश्चन कमी वेळात सोडवायचा तर अशा वेळी लाईन हा जो क्वेश्चन आहे तो फार इम्पॉर्टंट ठरतो. लाईन मध्ये तुम्ही अराउंड 10 to 15 मार्क्स 5 to 10 मिनिट्स मध्ये मिळवू शकता जर तुम्हाला चांगली अंडरस्टँडिंग असेल. पण हा क्वेश्चन जो आहे तो मुलांना फार अवघड वाटतो. तो अवघड वाटण्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत. इमॅजिनेशन होत नाही, पण आपल्याकडे बेसिक अशा गोष्टी मी आज डिस्कस करणार, त्याच्यामुळे तुम्ही लाईन इझिली करू शकता. आणि हे आपण लाईनचं रिव्हिजन आहे असं एक लेक्चर इथे करूया. म्हणजे माझा उद्देश हा आहे की तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करावा, जेणेकरून तुम्हाला बाकी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी थोडासा अधिक वेळ मिळेल, तुम्हाला चांगले जास्त मार्क्स स्कोअर करू शकता. जर हा 15 मार्क्स साठी विचारला तर तुम्हाला अजून चांगला बेनिफिट यातनं मिळू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला लाईन्सची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आणि ज्या ट्रिक्स आज आपण डिस्कस करणार आहोत त्या जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डेफिनेटली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो याच्यामध्ये लाईन मध्ये दोन एंड पॉइंट्स असतात. कोणती लाईन जरी आपण घेतली, पॉइंट ए आणि पॉइंट बी, बऱ्याच वेळा या पॉइंटची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असते. फॉर एक्झाम्पल आपल्या समोर एक चार्ट तुम्हाला दिसतोय. हा चार्ट तुम्हाला बाय हार्ट करायचा आहे. हा इझी टू अंडरस्टँड आहे आणि इझी टू रिमेंबर आहे. तो आपण कसा आहे तो बघूया. सो एखादा पॉइंट जर त्यांनी दिलाय तर त्याच्या दोन इन्फॉर्मेशन आपल्या समोर असतात. फॉर एक्झाम्पल, जस्ट अ मिनिट, ओके. सो पॉइंट जर दिले तर ते HP संदर्भाची इन्फॉर्मेशन असेल किंवा VP रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याकडे असू शकते. दोघांपैकी एक इन्फॉर्मेशन आपल्याकडे असेल. तर HP म्हणजे फ्रंट व्ह्यू, एवढं डोक्यात फिक्स करायचं आहे इथे. आणि VP म्हणजे टॉप व्ह्यू. ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. फ्रंट व्ह्यूचे नोटेशन्स आपण कसे देतो, तर A डॅश B डॅश या टाइपचे नोटेशन्स आपण देणार. आणि VP साठी टॉप व्ह्यू साठी नोटेशन जर देतोय आपण ते AB या वेने आपल्याला द्यायचे आहेत. सो हे तुमच्या लक्षात राहील. A डॅश B डॅश म्हणजे फ्रंट व्ह्यू म्हणजेच HP, AB म्हणजे टॉप व्ह्यू म्हणजेच VP. सो या गोष्टी आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. याच्यानंतर फ्रंट व्ह्यू मध्ये तीन कंडिशन्स असतात HP रिलेटेड: अबाव HP, बिलो HP, इन द HP. ओके, अबाव, बिलो आणि इन द HP. सो या तीन टाइपच्या कंडिशन जे मी इथे अजून क्लिअरली तुम्हाला दिसेल असं लिहितो. HP मध्ये तीन कंडिशन्स आहेत, लक्ष देऊन ऐका. अबाव HP, बिलो HP आणि इन द HP. तर जेव्हा या तीन कंडिशन्स असतात त्याचं मिनिंग काय, जेव्हा अभाव असेल तेव्हा तो XY लाईनच्या वर असतो पॉइंट. ठीक आहे. बिलो असेल तर XY लाईनच्या खाली असणार आहे पॉइंट. आणि इन द असेल तर पॉइंट जो आहे तो त्या XY लाईन वर असणार आहे. सो या टाइपने आपल्याला हे अंडरस्टँड करायचं आहे. आता VP म्हणजे काय, VP म्हणजे आपला टॉप व्ह्यू. त्याच्यामध्ये तीन कंडिशन्स असतात पुन्हा: इन फ्रंट ऑफ VP, बिहाइंड VP आणि इन द VP. ओके, इन फ्रंट ऑफ VP, बिहाइंड VP आणि इन द VP. सो इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला एक्झॅक्टली अपोजिट करायचं. म्हणजे HP मध्ये अबाव HP असेल तर आपण काय करायचं, पॉइंट वर काढायचो. बट इन फ्रंट ऑफ असेल तर पॉइंट खाली काढतो. क्लिअर आहे. इथे बिहाइंड VP असेल तर काय करणार आहोत, पॉइंट इथे आपण खाली ड्रॉ केलं तर इथे याच्या वर ड्रॉ करायचंय. लक्षात आलं. आणि इन द असेल तर लाईन वरच ड्रॉ करायचंय. सो दुसऱ्या केसला पहिल्या केसच्या एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला करायचंय, बाकी काहीच करायचं नाही. सेम कॉपी करायचंय बट अपोजिट वेने. क्लिअर आहे. सो हा चार्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. एक्झाम पूर्वी आपल्याला थोडासा वेळ मिळतो, त्या वेळामध्ये नुसतं डोकं शांत न ठेवता काही गोष्टी आपण जे रिकॉल करतो त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा. पेन्सिल यूज करा आणि त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. आणि जेव्हा असा एक्झाम क्वेश्चन येईल तेव्हा आपण कन्फ्युज होतो. 2-3 क्वेश्चन डिफिकल्ट आले, गुगली पडली तर आपण कन्फ्युज होतो, आपलं डोकं चालत नाही. अशा वेळी जेव्हा आपलं डोकं शांत आहे तेव्हा आपण शांत न बसता थोडासा याचा बेनिफिट घेऊन जे काय आपण केलं त्याचा रिकॉल आपण करू शकतो. सो लाईन क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला हे जे टेबल दिलंय ते तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही रफ मध्ये ते बनवून घेतलं एक्झाम मध्ये तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. सो ही पहिली गोष्ट आहे. आणि हे टेबल लक्षात ठेवणं काहीच डिफिकल्ट नाही. वरचा पार्ट आणि खालचा पार्ट जो दोन पार्ट्स इथे आहेत ते एक्झॅक्टली अपोजिट आहेत. फक्त तुम्हाला क्लिअरली त्याचा वापर करून ते अंडरस्टँडिंग करायचंय. नेक्स्ट जो पार्ट आहे याच्यामध्ये तो आहे लाईन ड्रॉ कशी करायची या संदर्भात. ठीक आहे, तो आपण बघूया.
आता ही लाईनचा जो सेक्शन आहे तो तुम्हाला क्लिअरली दिसत असेल इथे. ठीक आहे. सो लाईन ड्रॉ करताना आपल्याला पुन्हा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो आपण बेसिकली पहिल्यांदा काय करणार आहोत, तर मिनिट, आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल ही आपली XY लाईन, ही बेस लाईन राहणार आहे आपली. जर ते म्हणाले पॉइंट ए इज 10 mm अबाव HP. अबाव HP आहे म्हणजे काय, XY लाईनच्या वर आहे, आपल्याला डेटा आहे, आपल्याकडे टेबल आहे. सो आपण 10 mm चं डिस्टन्स घेणार आहोत XY लाईनच्या अबाव. आणि पॉइंट अबाव HP आहे म्हणजे कुठचा आहे, फ्रंट व्ह्यू आहे, म्हणजे हा पॉइंट आहे A'. सो इथून जाणारी एक व्हर्टिकल लाईन पण ड्रॉ करून घ्या. नंतर ते म्हणाले 20 mm इन फ्रंट ऑफ VP. इन फ्रंट ऑफ VP म्हणजे टॉप व्ह्यू, आणि इन फ्रंट आहे म्हणजे लाईनच्या खाली आहे. सो इथे लाईनच्या खाली, XY लाईनच्या खाली 20 mm वर आपल्याला दुसरा पॉइंट प्लॉट करायचा आहे. ठीक आहे. हा आहे पॉइंट आपला A. सो या वेने आपण पॉइंट ए आणि पॉइंट बी दोन्ही प्लॉट करून घेतलेले आहेत. सॉरी, पॉइंट ए चे दोनच व्हेरियंट आपण ड्रॉ केलेत, A' आणि A, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. आता राहिला पॉइंट बी. सपोज बी ची इन्फॉर्मेशन जर त्यांनी तुम्हाला दिली, बी इज से 50 mm above HP, B is 60 mm in front of VP. अशा टाइपची जर इन्फॉर्मेशन त्यांनी दिली, सो बी पॉइंट कुठे असणार आहे. आता बी डायरेक्ट या लाईनवर ड्रॉ करू नका, त्याऐवजी आपल्याला त्याचा लोकस ड्रॉ करावा. लोकस म्हणजे एक लाईन ड्रॉ करावी लागेल. 20 mm अबाव HP म्हणजे काय आहे, अबाव म्हणजे XY लाईनच्या वर. सो इथे कुठेतरी तो लोकस ऑफ HP आहे म्हणजे B' आपण म्हणणार आहोत. क्लिअर आहे. नंतर 60 mm इन फ्रंट ऑफ VP म्हणजे XY लाईन पासून खाली 60 mm ची आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत इथे. हे 60 mm आणि याला म्हणणार आहोत लोकस ऑफ बी. क्लिअर आहे. फक्त एकच पॉइंट आपल्याला या लाईनवर ड्रॉ करायचं, दुसरा पॉइंटचा आपल्याला लोकस ड्रॉ करायचं, B' आणि B. सपोज ट्रू लेंथ दिली आपल्याला, ट्रू लेंथ दिली आहे 70 mm. सो आपण काय करणार आहोत, A' वरून कंपास घेऊन या लाईनवर एक आर्क ड्रॉ करणार आहोत. सो हा झाला आपला पॉइंट B1'. याला म्हणतो आपण ट्रू लेंथ. ट्रू लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये जो अँगल प्लॉट करतो त्याला म्हणतो आपण थीटा. सेम ट्रू लेंथ आपण इथे मार्क करणार, ए वरून इथे खाली कुठेतरी मार्किंग करा. हा आहे पॉइंट आपला B2. सो दिस इज ऑल्सो ट्रू लेंथ आणि हा आहे अँगल फाय. ठीक आहे. थीटा आणि फाय हे अँगल समजून घ्या. थीटा म्हणजे काय, ट्रू लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये जो अँगल क्रिएट करतो विथ हॉरिझॉन्टल, दॅट इज थीटा विथ HP, आणि ट्रू लेंथचा अँगल विथ VP इज कॉल्ड एज अ फाय. थीटा आणि फाय कन्फ्युजन करायचं नाही. आता ही जी B1 डॅश पॉइंट आहे तो आपल्याला डायरेक्टली खाली ए पॉइंट वर प्रोजेक्ट करून घ्यायचा आहे इथून इथे. ठीक आहे. सो ही आपल्याला मिळते प्लॅन लेंथ इथे किंवा टॉप व्ह्यू लेंथ. याला तुम्ही हा सेंटर पकडून, हा सेंटर पकडायचा आणि इथून कंपासने लोकस ऑफ बी वर ही आर्क ड्रॉ करायची आहे. आणि इथून तुम्ही हा पॉइंट कनेक्ट केलात की हा इथे आपल्याला पॉइंट बी मिळतोय. ठीक आहे. मीन वाईल हा आहे पॉइंट B1. ठीक आहे. हा B1 आहे, हा पॉइंट B आहे, याला म्हणतो आपण टॉप व्ह्यू, आणि हा अँगल आहे तुमचा बीटा अँगल. ठीक आहे. काय केलं आपण, पुन्हा मी रिपीट करतो. B1 डॅश जो ट्रू लेंथचा लास्ट पॉइंट आहे, तिथून आपण पॉइंट खाली ए च्या लाईनवर प्रोजेक्ट केला. ए च्या लाईनवर प्रोजेक्ट केला, आपल्याला हा B1 डॅशचा B1 मिळतो. नंतर ए सेंटर ठेवून आर्क यूज करून आपण खाली पॉइंट लोकस ऑफ बी वर प्रोजेक्ट केला, इथे आपल्याला पॉइंट बी मिळतोय. ओके. नंतर हा B2 पॉइंट आपल्याला वर प्रोजेक्ट करायचा आहे A' च्या लाईनवर. तो हा पॉइंट मिळतो आपल्याला B2 डॅश. नंतर B2 डॅश A1 डॅश एज अ सेंटर ठेवून आपल्याला वर प्रोजेक्ट करायचा आहे. कुठपर्यंत प्रोजेक्ट करायचं, जोपर्यंत हा लोकस ऑफ B डॅश ला इंटरसेक्ट करतोय तिथपर्यंत. सो हा कनेक्ट करा. ही झाली आपली फ्रंट व्ह्यू लेंथ और एलिव्हेशन लेंथ. आणि हा जो अँगल आहे तो आहे अँगल अल्फा. ठीक आहे. हिला आपण एलिव्हेशन लेंथ. क्लिअर आहे. सो ही डायग्राम जी आहे तीच डायग्राम आपल्याला इथे अजून चांगल्या वे मध्ये इथे दिसते. सो थीटा, अल्फा, फाय अँड बीटा अँगल, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, सगळ्या गोष्टी इथे दिसतात. फक्त ही जी आहे ती एलिव्हेशन लेंथ आहे, चुकून इथे प्लॅन लेंथ झाली. सो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, सेम वे मगाच्या टेबलचा स्क्रीनशॉट. याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आहे, हा जो पॉइंट बी डॅश इथे दिसतोय आपल्याला, हा बी डॅश आणि हा बी पॉइंट,
ते नेहमी एका लाईन मध्येच येणार आहे. तर तुमची डायग्राम राईट आहे किंवा रॉंग आहे हे तुम्हाला कधी समजणार, जेव्हा बी आणि बी डॅश दोन्ही एकाच लाईनवर येतील तेव्हा आपल्याला समजेल आपली डायग्राम राईट आहे. आणि हा जो ए ची आपण लाईन ड्रॉ केली, ए आणि ए डॅश ची, आणि हा बी आणि बी डॅश ची लाईन जी काही स्ट्रेट लाईन येते नेहमी, त्या दोघांना डिस्टन्स जे आहे त्याला म्हणतात डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर्स. लक्षात आहे, डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर्स. आता याच्यामध्ये हा जो आपण इथे पॉइंट बी डॅश पॉइंट केलाय आणि बी हे एका स्ट्रेट लाईन मध्ये येणार आहेत, आणि त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर्स. आलं लक्षात तुमच्या? तर या वेळेने आपल्याला ही डायग्राम आणि ती टेबल हे दोन गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण डेफिनेटली हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो. आणि इथे जर सपोज तुम्हाला 10 मार्क्स मिळाले, कारण याच्यामध्ये जास्त काही कन्स्ट्रक्शन नाहीत, काही लाईन्स ड्रॉ केले की तुम्हाला तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. सो 10 मार्क्स जर तुम्ही इथे स्कोअर केलात तर डेफिनेटली तुम्हाला 24 पैकी 10 मार्क्स इथे मिळतील आणि तुमचं पासिंग इझी राहील. आणि तुम्ही एक ऑर्थोग्राफिक्स कम्प्लिटली सॉल्व्ह केलात की तुम्ही 2 क्वेश्चन मध्येच पास होऊन जाल. फक्त हा क्वेश्चन डिफिकल्ट आला तर इश्यू आहे, 90% चान्सेस आहेत इझी येतील. हा क्वेश्चन इझी आला तर हा तुम्ही अटेम्प्ट करा, याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आणि ही डायग्राम तुमची एक्झाम मध्ये ड्रॉ करणं गरजेचं आहे. एक्झाम मध्ये जर ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित ड्रॉ केली तर त्याला तुम्हाला कॉपी करून तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे पहिल्या 1 तासामध्ये तुमचं पासिंग जे आहे ते इन्श्युअर होऊन जाईल. त्याच्यासाठी हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. याशिवाय अजून काही प्रॉब्लेम्स आपण बघूया पॉसिबल असेल तर. जस्ट अ मिनिट, आपण स्क्रीन चेंज करून बघू. ठीक आहे, स्क्रीनवर क्वेश्चन आय थिंक तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, थोडस झूम इन करूया. ओके, क्वेश्चन दिसत आहेत तुम्हाला. सो पहिला जो क्वेश्चन आहे तो आपण वाचूया. ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ लाईन ए बी वेन इट्स एंड ए इज 20 mm अबव एच पी अँड 10 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. म्हणजे ए ची लोकेशन दिलेली आहे, इट्स एंड बी इज 55 mm अबव एच पी अँड 60 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. ए आणि बी दोघांची व्हॅल्यू दिलेली आहे. डिस्टन्स बिटवीन द एंड प्रोजेक्टर्स ऑफ द लाईन ए बी इज 45 mm अँड डिटरमाइन द ट्रू लेंथ अँड एव्हरीथिंग. ओके, सो हा क्वेश्चन आपण बघूया. पहिल्यांदा मी डिटेल्स लिहून घेतो या क्वेश्चनचे, म्हणजे तुम्हाला समजेल. Line ABA is 20 mm above HP and 10 mm in front of VP. B is 55 mm above HP and 60 mm in front of VP. Distance between the end projectors is 45 mm. ओके, हा क्वेश्चन आपल्या समोर आहे. आता आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करायचा ते समजून घेऊया. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत, तर आपण पहिल्यांदा एक्स वाय लाईन ड्रॉ करून घेऊया. एक्स वाय लाईन ड्रॉ केल्यानंतर एक वर्टिकल लाईन इथे ड्रॉ करा. याच्यावर आपण ए पॉइंट्स ए डॅश आणि ए फक्त मार्क करणार आहोत. सो ए डॅश पॉइंट कुठे आहे, जिथे एच पी आहे तिथे ए डॅश पॉइंट आहे. 20 mm अबव एच पी दिलाय. सो इथनं एक लाईन आपली ए डॅश पॉइंट साठी 20 mm च्या डिस्टन्स वरून जाणार आहे. दुसरं कुठे आहे, 10 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. 10 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी आहे, म्हणजे एक्स वाय लाईनच्या खाली येणार आहे. सो इथे 10 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. सो हा व्हीपी आहे म्हणजे पॉइंट ए आहे, टॉप व्ह्यू दिलेला आहे. नंतर बी पॉइंट जो आहे तो 55 mm अबव एच पी. सो अबव एच पी आहे म्हणजे अबव एक्स वाय लाईन. सो हे जे डिस्टन्स आहे ते 55 आहे इथे. आणि हा आहे लोकस ऑफ बी डॅश. बी डॅश का, कारण एच पी आहे. नंतर याच्यामध्ये दुसरी जी त्यांनी दिलेली आहे ती आहे 60 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. सो 60 mm आहे म्हणजे बिलो एक्स वाय लाईन. हे 60 mm डिस्टन्स आर लोकस ऑफ बी.
क्लिअर, ही इन्फॉर्मेशन दिली. एवढं प्लॉटिंग आपल्याला करायचं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला टेबल 1 यूज करायचं आहे. याच्यानंतर काय दिलंय, डिस्टन्स बिटवीन द एंड प्रोजेक्टर इज 45 mm. डिस्टन्स बिटवीन द एंड प्रोजेक्टर म्हणजे काय, तर ही जी लाईन वर्टिकल इथे दिसते ती लाईन आणि याच्या पुढे एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. हे झालं डिस्टन्स बिटवीन द एंड प्रोजेक्टर आणि हे डिस्टन्स आहे 45 mm. आता या पॉइंटवर कोण, या लाईनवर कोण कोण येतात, तर या लाईनवर येतो बी डॅश पॉइंट आणि या लाईनवर येतो बी पॉइंट. क्लिअर आहे. सो इथून आपण हे पॉइंट्स कनेक्ट केले असे की आपल्याला टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू इझिली मिळून जाईल. क्लिअर आहे. हा अँगल आहे आपला अल्फा, हा अँगल आहे बीटा. त्याच्यासाठी ती डायग्राम आपल्या समोर असणं गरजेचं आहे आणि त्याचं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आता याच्यावरनं आपण ट्रू लेंथ कशी काढतो, तर काय करतो आपण, ए सेंटर ठेवतो, ए सेंटर पकडून बी वरून एक कर्व असा वर ड्रॉ करतो. ठीक आहे. आणि इथून आपण ही लाईन डायरेक्टली वर घेऊन जातो, म्हणजे इथे आपल्याला मिळतोय B1 डॅश पॉइंट. आता B1 डॅश आणि पॉइंट ए कनेक्ट केलात की आपल्याला काय मिळते, तर ट्रू लेंथ मिळते आणि हा अँगल आहे थीटा. सेम वे हा बी डॅश पॉइंट ए डॅश एज अ सेंटर ठेवून बी डॅश वरनं एक कर्व ड्रॉ केला की खाली येणार, तिथून खाली प्रोजेक्ट केलात की हा पॉइंट आपल्याला B2 मिळणार आणि हा कनेक्ट केला की आपल्याला इथे ट्रू लेंथ मिळते, हा अँगल मिळतोय फाय. सो सेम ही डायग्राम, बेसिक डायग्राम आपल्याकडे असेल तर त्याच्यावरून आपण ही डायग्राम इझिली प्लॉट करू शकतो. हे कशा बेसिसवर आहे, दोन्ही टेबल आणि आपण जो बेसिक डायग्राम यूज करतो त्या बेसिसवर आपण हे ड्रॉ करू शकतो. सो या टाइपचे क्वेश्चन्स डेफिनेटली आलेच तर डेफिनेटली तुम्ही सॉल्व्ह करा. त्यामध्ये काही इश्यू येणार नाही. फक्त टेबल आणि बेसिक डायग्राम हे रेफर करा आणि काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून जा. उद्या एक्झाम तुमची आय थिंक 10:30 ला आहे, म्हणजे 10 AM च्या आसपास तुम्ही क्लासमध्ये असणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे जो सकाळचा वेळ मिळतो त्याच्यामध्ये एक एक टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही, टाइम मॅनेजमेंट होणार नाही. सो जेवढा वेळ मिळतोय आज आणि उद्याची सकाळ, तेवढा वेळ तुम्ही प्रॅक्टिससाठी युटिलाइज करा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.